देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा. नाशिक. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल व रामनाथ करायते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. आजचा हा कार्यक्रम सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रात घेण्यात आला. सकाळ सत्रात इयत्ता 6वी अ च्या वर्गाने सदर कार्यक्रम सादर केला, तर दुपार सत्रात इयत्ता 10वी ल च्या वर्गाने सदर कार्यक्रम सादर केला. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला व शिक्षकांप्रती असलेला आपला आदर व्यक्त केला. आजच्या या कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा पेन, भेटकार्ड व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान देखील करण्यात आला. इयत्ता 6वी अ चे विद्यार्थी श्रुती कदम, रामदास जायभाय, वेदांत सोमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केली, तर इयत्ता 10वी ल चे ज्ञानेश्वरी हिरे, भावना वडजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आराध्या बडगे हिने एक सुंदर कविता देखील सादर केली. आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी खेळात विशेष प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार देखील संपन्न झाला. अध्यक्षीय मनोगतात थोरात सर म्हणाले, भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे केवळ भारताचे राष्ट्रपती नव्हते, तर ते एक महान विद्वान शिक्षक देखील होते. देशभरातील विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यात आणि त्यांना देशाचे आदर्श व संस्कारिक नागरिक बनविण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षक हे मुलांचे व्यक्तिमत्व घडवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करतात आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिक्षक आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. शिक्षक हे आपल्यासाठी सदैव ज्ञान आणि बुद्धीने भरलेला स्रोत आहे. आपले आयुष्य घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही सदैव ऋणी आहोत, असे ते आपल्या मनोगतात म्हणाले. श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन देखील विद्यालयात साजरा करण्यात आला. 12व्या शतकात महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामी यांना समतेचे आद्य प्रवर्तक देखील म्हटले जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानदानाच्या पवित्र कामात खर्ची घातले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 6वी अ चा विद्यार्थी तनिष्क प्रकाशकर याने केले, तर सकाळ सत्रात कार्यक्रमाचे आभार मृणाल नवसारे हिने मानले. दुपार सत्रात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10वी ल ची विद्यार्थिनी आराध्या क्षीरसागर हिने केले, तर कार्यक्रमाचे आभार कुणाल सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इयत्ता 6वी अ च्या वर्ग शिक्षिका भारती ठोंबरे व इयत्ता 10वी ल च्या वर्ग शिक्षिका मनीषा जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 5 सप्टेंबर संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला विद्यार्थ्यांनी सांगितलेली आहे. शिक्षकाचा सन्मान करणं हा त्या पाठीमागचा हेतू आहे. प्रत्येक देशाची प्रगती असेल किंवा एखाद्या प्रदेशाची प्रगती असेल, ही त्या देशातील विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक यावर अवलंबून असते. आणि मग या प्रगतीचा खरा वाटेदार कोण आहे, तर शिक्षक. तर मग शिक्षकाचा सन्मान व्हावा या हेतूने भारताचे यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. आणि त्यानुसार आपण दरवर्षी आजचा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो, की ज्यांनी आपल्याला घडवलं
त्या शिक्षकाचा सन्मान आपण केला पाहिजे. मी देखील अगदी उठल्यापासून मला माझ्या शालेय जीवनातले शिक्षक लगेच आठवले. मला ज्यांनी गणित शिकवलं, विज्ञान शिकवलं, विशेष करून माझे गुरुजन जे आहेत त्यामध्ये त्यांच्या अजूनही मी संपर्कात आहे. आपण देखील आजच्या या दिवशी सर्वांनी मिळून निश्चय करायचा आहे की शिक्षक मग आपल्याला घडवणारे शिक्षक जे आहेत त्यांच्या प्रती मनापासून आपल्यामध्ये कृतज्ञतेची भावना पाहिजे. आपल्याला शिकवतात, आपला विकास करतात, सर्वांगीण विकास करण्याकडे सर्वांचा हेतू असतो. विनाकारण शिक्षकांविषयी कुठली वेगळी भावना किंवा मग सर मला रागावले, त्याचा मला राग आला वगैरे या गोष्टी काही तत्कालीन असतात. शिक्षक रागावले किंवा एखादी शिक्षा केली जरी असेल तर त्यामध्ये कुठलाही काही वाईट हेतू नसतो. तुमच्यामध्ये संस्कार व्हावे, तुमचं जीवन जे आहे ते जीवन चांगल्या प्रकारे मार्गी लागावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. मित्रांनो, आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्व माझ्या गुरुजनांचं, माझ्या शिक्षकांचं मी स्मरण करतो की ज्यांचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. चक्रधर स्वामी यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ एक 10 ते 15 राज्यांमध्ये ज्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली तो पंथ आणि त्यांचे विचार हे आपल्या भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये अंगीकारले आहेत. चक्रधर स्वामींच्या जयंतीनिमित्त त्यांना देखील वंदन करतो. आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा रोहिदास चुंबळे हिने आपल्याला विद्यालयाला एक फोटो की जो परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ प्रभू चक्रधर स्वामी अवतार दिन या निमित्ताने तिने भेट देऊ केलेला आहे. मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी त्या फोटोचा, त्या फ्रेमचा स्वीकार करा. आणि विशेषतः तिच्या पालकांनी 51 विद्यालयांना ही फ्रेम जी आहे ती भेट दिलेली आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 5 सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तमिळनाडू राज्यातील तिरुत्तनी या गावी झाला. चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा व सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. आपल्या शिक्षकांबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातला अंधार नाहीसा करतात. आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात. जीवन कसे जगावे हे शिकवतात. आपल्या अपूर्णाला पूर्ण करतात. आपल्या आयुष्याचं कोरा कागद सुरेख नक्षीने सजवतात. शिक्षकांचा सहवास म्हणजे जणू काही रखरखत्यात उन्हात छाया देणारी सावलीच असते. जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिक्षकामुळेच कळतो आणि जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की गुरुविन न मे ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान, जीवन भावसागर तरया चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रथम सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील आयुष्य सुखाचे होणार आहे, ज्यांच्यामुळे अनेक आदर्श नागरिक आणि इथून पुढे असंख्य आदर्श नागरिक घडणार आहे, त्यांचा सन्मान करण्याची, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याची संधी आपल्याला आजच्या दिवशी मिळते. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ कळतो शिक्षकांमुळेच कळतो. शिक्षक हा 3 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दात एवढी प्रचंड शक्ती आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षकच करतात. आपल्या जीवनात जेवढे आईवडिलांना महत्त्व आहे तेवढेच शिक्षकांना देखील आहे. असे म्हणतात, एक पेन, एक पुस्तक, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक मिळून संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबर जीवन कसे जगावे हेही शिकवतात. कुंभारच्या जाता जाता एवढेच म्हणेन, शिक्षक म्हणजे समुद्र ज्ञानाचा पवित्र्याचा, शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा.
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा, शिक्षक तत्वातून मूल्य फुलवणारा, ध्येय दिसते तिथे नेतो शिक्षक, सत्य ते शिकवतो, बघून घेतो तो शिक्षक. श्री चक्रधर स्वामींचा जन्म सन 1194 मध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला झाला. श्री चक्रधर स्वामींचा अवतारात 800 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 800 वर्षापासून संपूर्ण भारतावर स्वामींचे तत्वज्ञान सूर्यापेक्षाही जास्त क्षमतेने तळपळत आहे. त्या काळाचे प्रसिद्ध विद्वान व स्वामींचे शिष्य श्री महिमभट यांनी आचार्य श्री नागदेव यांच्या सल्ल्याने लीलाचरित्र ग्रंथाची रचना केली. हे भाग्यवान आम्ही गुरु आम्हाला लाभले, सहवासाने आपल्या जीवन अमुचे फुलले, सहवासाने आपल्या जीवन अमुचे फुलले. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. गुरुजनांच्या विषयी आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठीचा दिवस. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक माननीय श्री उगले सर, पर्यवेक्षक माननीय श्री रायते सर यांनी त्यांचा अनमोल वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच माझे वर्गमैत्रीण श्रुती कदम व वर्गमित्र संस्कार जायभाये आणि वेदांत सोमासे यांनी सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले, म्हणून त्या सर्वांचेही आभार मानते. त्याचबरोबर सांस्कृतिक समितीने हा कार्यक्रम आमच्या 6वीच्या वर्गाला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानते. सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली, त्यामुळे त्यांचेही आभार मानते. धन्यवाद. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.